कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांचं आज 8वं पुण्यस्मरण. त्यांच्या स्मृतीला पावन अभिवादन. काय शोकांतिका आहे किंवा विरोधाभास आहे बघा. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या या युगात्म्याचं आज पुण्यतिथी आणि नेमके त्या पार्श्वभूमीवरती निर्यात बंदी लादून सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण हे परत एकदा सिद्ध केलंय की जे 44 वर्षापूर्वी या महात्म्यानं सांगितलेलं होतं. हीच परिस्थिती, अशाच पद्धतीचा कांद्याचा वांधा केला गेलेला होता आणि लासलगाव चाकण परिसरामध्ये तेव्हा शेतकरी रस्त्यावरती आलेला होता. मोठ्या प्रमाणात रस्ता रोको झालेलं होतं. ज्या आंदोलनातून शेतकरी संघटनेचा जन्म झाला तेव्हा शरद जोशींनी अशी मांडणी केली होती की शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे आणि भल्या भल्यांना ते पटत नव्हतं. म्हणजे तेव्हा सगळे तथाकथित विचारवंत हे काही लिब्रांडू आज तयार झालेत असं नाही. तेव्हापासूनचे ते पैशाला पासरे असलेले विचारवंत लिब्रांडू हे म्हणत होते की असं कसं शक्य, आपल्याच शेतकऱ्याला आपलं सरकार कशामुळे मारत असेल किंवा आपल्याच पोटच्या गोळ्याला आई कशासाठी त्याच्या गळ्याला नख लावत असेल. हे कुणाला पटत नव्हतं. महाराष्ट्रात तर परिस्थिती अशी होती की सगळे शेतकऱ्याची पोरं सत्तेवर जाऊन बसलेली होती आणि गावगावच्या शेतकऱ्यांना वाटत होतं की असं कसं होईल, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, हे आपलेच पोटचे पोरं आहेत. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर गेल्याच्या नंतर धोरणाच्या केसानं बापाचा गळा हे कसं काय कापत असतील. कोणाचा विश्वास बसत नव्हता. आज 44 वर्षाच्या नंतर आपलंच असलेलं सरकार, आपणच निवडून दिलेलं सरकार परत एकदा कांद्याला निर्यात बंदी लादून शेतकऱ्याचा गळा दाबतं आहे, शेतकऱ्याच्या गळ्याला नख लावतं आहे. गळ्याला नख लावणं ही संकल्पना जरा समजून घ्या. ती आई जन्मदाती किंवा ती दाई ह्या दोघीच त्या प्रत्यक्ष जन्मलेल्या बाळाला नख लावत असतात, बाहेरचं कोणी लावत नसतं. सगळ्या शेतमालाच्या हिताला नख लावायचं काम शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले जे पोरं आहेत त्यांनीच मंत्रालयामध्ये बसून केलेलं आहे. हा आम्ही परत एकदा आरोप करतोय शरद जोशींच्या पुण्यतिथीच्या दिवशी. कांद्याचा वांदा तयार होतोच कसं काय, ठरून केला जातोच कसं काय. कशासाठी कांद्याची निर्यात बंदी केली गेली तर कांद्याचे भाव वाढतील म्हणून. कशासाठी इथेनॉलवरती बंदी घातली गेली तर ऊस कमी आहे, साखर उत्पादन होणार नाही म्हणून. मी तुम्हाला विचारतो आणि जाहीर आव्हान देतो, माझ्याकडे एक गुंठा पण शेती नाहीये, मी पूर्णपणे शहरी माणूस आहे, शहरी ग्राहक आहे, तरी विचारतो, कांदा किंवा साखर ह्या गोष्टी जीवनावश्यक आहेत का? समजा साखर भेटली नाही म्हणून माणूस मेला किंवा कांदा खायला भेटला नाही म्हणून पाय खरडू मेला, असं कुठं घडलंय का? कुठल्याही विज्ञानवादी माणसाने मला याचं उत्तर द्यावं अधिकृतरित्या. ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांच्या भावावरती नियंत्रण आपण एक वेळ समजू शकतो. कांदा 1000 रुपये किलो झाला, काय फरक पडतो? बाकीच्या कितीतरी महागड्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, तर तुम्हाला नेमकं कांद्याचे भाव वाढले. खरं तर ज्या वस्तू खुल्या बाजारामध्ये आहेत त्यांचे भाव कधीही अचानक वाढत नसतात. आम्ही वारंवार अंड्याचं उदाहरण देतो शेतमालातला पदार्थ म्हणून, की ज्याचे काय म्हणता येईल ज्याला, की ज्याचं उत्पादन हे प्रत्यक्ष म्हणजे त्या गावगाड्यामध्ये होतं. ह्या अंड्याचे भाव गेल्या 15 वर्षापासून तुम्हाला स्थिर असलेले आणि विशिष्ट बाजाराच्या पद्धतीनं वाढलेले दिसतील. आणि तेच त्याला पर्याय असलेली डाळ जी शेतकऱ्याकडे पिकती त्या डाळीवरती सरकारने बंधन घातले की तिचे भाव खालीवरती होतात. किंवा आता कांद्याचा विषय किंवा साखरेचा विषय आहे. म्हणजे खुल्या बाजारपेठेमध्ये असलेल्या वस्तूचे भाव कधीही तुम्हाला अचानक वाढलेले दिसत नाहीत. ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे, खुली स्पर्धा आहे, त्या ठिकाणचे भाव, मागणी आणि पुरवठा या पद्धतीने स्थिर होतात. हे कोणाही कॉमर्सचं ज्याला किमान ज्ञान आहे, किमान ज्याला अर्थशास्त्र कळतं तो सांगतो. भाव वाढतील म्हणून निर्यात बंदी घालायची आणि जगातला भारत हा एकमेव देश आहे की जो आपल्या शेतकऱ्याचं मरण चिंततो. सरकारचं धोरण, शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण असणारा जगातला भारत हा एकमेव देश आहे. आता ही जेव्हा कांद्याची बाजारपेठ तुम्ही पूर्णपणे नासून टाकता तेव्हा हाच कांदा बेभाव रस्त्यावरती सडतो, तेव्हा हे लोक कोणीही पुढे येत नाहीत. आणि शेतकऱ्याचं आपण चर्चा करायचं काय कारण आहे? मी तर प्रत्यक्ष शेतकरी नसताना सुद्धा, कारण की इंद्रजित भालाच्या कवितेतलीची ओळ आहे की सांगा माझ्या बापानी नाही केला पेरा तर जग काय खाईल धतुरा. आणि ही शेतकऱ्याची पोरं सुद्धा इतकी बेईमान आहेत. मला खरं तर सरकारवरती पण टीका करावं वाटत नाही. आता ही जी शेतकऱ्याची पोरं सरकारमध्ये घुसलेली आहेत पांढरी टोपी घालून, तेव्हाचं खरं तर वर्णन येते. 40-42 वर्षांपूर्वी शेतकरी चळवळीतल्या भाषणांमधले हे वर्णन आहे. शेतकऱ्याची पोरं पांढरी टोपी घालून, पांढरे झब्बेन, पांढरे धोत्र घालून जेव्हा सरकारमध्ये जाऊन बसतात तेव्हा ते शेतकऱ्यासाठी सगळ्यात काळं काम करतात.
आता फक्त यांचे कपडे बदललेले आहेत. पण हे शेतकऱ्याचं नुकसान करायचं काही कमी करत नाहीत. म्हणजे हे सर्वसामान्य ग्राहकाला कांदा महाग भेटेल म्हणजे काय भेटेल? अशी कुठली गोष्ट आहे की जी वाटेल तितक्या प्रमाणामध्ये त्याचा भाव वाढतो? मला तुम्ही सांगा. शेतकऱ्याच्या कांद्यावरती नियंत्रण आणणारे हे सगळे लोक जेव्हा त्याच कांद्याचं पुढे जेव्हा तुम्ही भजे करता, हे वारंवार आमच्याकडे सांगितलं गेलेलं उदाहरण आहे. तुम्ही डाळीवरती नियंत्रण आणता, तुम्ही कांद्यावरती नियंत्रण आणता, तुम्ही सोयाबीनवरती नियंत्रण आणता, पण त्याच डाळीचं पीठ केलं, त्याच पिठामध्ये हा कांदा घातला आणि हाच कांदा भजे म्हणून तेलामध्ये तळला, सोयाबीनच्या तेलामध्ये, आणि त्या भज्याचे भाव होतात, त्याच्या भावावरती कोणाचं नियंत्रण आहे? ज्या गव्हावरती त्या गव्हाला MSP प्रमाणे खरेदी करा म्हणून MSP की लिगल गॅरंटी चाहिए म्हणून घुटण्यामध्ये ज्यांचे डोके आहेत, असे जे सरकारी विद्वान आहेत किंवा असे जे शेतकरी नेते आहेत, ते म्हणत होते जेव्हा ह्याच गव्हाचे भाव कोसळी, MSP पेक्षा खालच्या किमतीनं गहू विकावा लागला, ह्याच गव्हाची जेव्हा पोळी होते, ह्याच गव्हाचा जेव्हा पराठा होतो, ह्याच गव्हाचे जेव्हा बाकीचे पदार्थ बनतात, त्याच्या भावावरती कोणी नियंत्रण ठेवत नाही, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. जो गहू आणि ज्वारी तुम्हाला रेशनवरती तांदूळ, गहू, ज्वारी ₹1, ₹2, ₹3 किलोनी किंवा आता तो फुकट हवी आहे, ती गहू, ती ज्वारी, तो गहू दळायला ₹5 लागतात, तरी कोणी काही बोलत नाही. जो गहू पिकवायला इतकं सगळं शेतकऱ्याला आपल्या घामाचं घाम गाळावा लागतो, रक्त आटवावं लागतं, त्याला तुम्ही बेभाव तो गहू तुम्ही रेशनवरती फुकट वाटणार आणि तोच गहू तिथून आणल्याच्या नंतर दळायचा असेल तर त्याला ₹5-10 किलोला द्यावं लागणार. त्याच्याबद्दल काही बोलत नाही ते सरकारी विद्वान. हे जे शेतकऱ्याचे पोरं तिथे जाऊन बसलेले आहेत, ते हे का नाही सांगत मग की जसं तुम्हाला जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या मालावरती नियंत्रण आणायचं आहे, बेभाव तो माल विकत घ्यायचा आहे किंवा त्याची गोदामं भरायची आहेत आणि रेशनवरती फुकट वाटायचं आहे, सरकारने मग गिरण्या का नाही चालू केल्या हा गहू दळण्यासाठी? म्हणून गहू तर नुसता उकडून खाता येत नाही, तांदूळ तरी खाता येईल समजा. गहू आणि ज्वारीवरती नियंत्रण तुम्हाला आणायचं आहे, तुम्हाला रेशनवरती फुकटाफाकटी वाटायची, ज्वारी तरी देत नाहीत, आमचं म्हणणे कोरडवाहू पिकं तरी द्या. तुम्ही त्याच्यावरती सुद्धा फक्त पाण्यावरची पिकं रेशनवरती वाटता, कोरडवाहूची जी पिकं आहेत ती तुम्ही रेशनवरती देत नाहीत. हे जे नियंत्रण आणायची गोष्ट आहे आणि हे वारंवार सिद्ध झालेले पुन्हा. आणि कुठलाही व्हिडिओ केल्याच्या नंतर खाली जे वाटेल तशी कॉमेंट करणार आहेत ना, स्वतःला शेतकऱ्याचे पोरं म्हणून घेणारे, आता का शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलत नाहीत? शेतकऱ्याच्या प्रश्नावरती व्हिडिओ केला तर हे लोक पाहत सुद्धा नाहीत. राजकारणावरचे बाकीच्या 65 विषयावरचे व्हिडिओ केल्याच्या नंतर त्याला लाखोनं व्ह्यू भेटतात आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती व्हिडिओ केल्यानंतर शेतकऱ्याचे पोरं ते पाहायचं सुद्धा कष्ट घेत नाहीत. आमची ही टीका सरकारवरती बिलकुल नाहीये. आपल्या बापाचा गळा कापणारे हे जे शेतकऱ्याचे पोरं आहेत, जे सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत, त्यांच्यावरती आमची ही टीका आहे. हा जो समस्त शेतकरी वर्ग आहे की जो आत्ताच आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेला होता, मराठा आरक्षणाच्या विषयावरती आम्ही व्हिडिओ केल्याच्या नंतर सगळे संतापून आमच्या नावानं शिव्या घालत होते. आता जो शेतकऱ्याचा वांदा झालेला आहे, मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला आमचा प्रश्न आहे आणि प्रत्येकावरती ही टीका आहे की आता तुम्ही शेतकऱ्याचा, तुमच्याच बापाचा, तुमच्या शेतातल्या मालाचा प्रश्न तयार झालेला आहे. कांद्याला निर्यात बंदी तुम्हाला लादल्या गेलेली, भाव पाडलेले आहे, इथेनॉलवरती बंदी घातलेली आणि आता ऊसाचे पण भाव पडणार आहेत. याच्या विरोधामध्ये तुमचा ब्र तरी उमटणार आहे का? सगळ्यात मोठा विरोधाभास हा आहे. कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ म्हणतात तसं शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू शेतकरीच आहे. हा शेतकरी स्वतःच्या भावाचा शेतमालाचा प्रश्न आला की तोंड फिरून बसतो आणि आरक्षणासारख्या विषयावरती मात्र रस्त्यावर उतरून मोठे मोठे आंदोलनं करायला यांना लाज वाटत नाही की जो विषय बिलकुल महत्वाचा नाही. आज शेतकऱ्यांचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पुढे पण होईल, तुम्हाला मी सांगतो, जोपर्यंत शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण असणार आहे आणि जोपर्यंत सरकारमध्ये बसलेले शेतकऱ्याची पोरं धोरणाच्या केसाने बापाचा गळा आवळण्याचं काम कमी करणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्याचा प्रश्न सुटू शकत नाही. शेतकऱ्याचा प्रश्न सुटू शकत नाही म्हणून शेतकरी एकूण जो सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, की जी लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे, त्याच्यामुळे जर शेतकऱ्याचा प्रश्न नाही सुटला तर देशाचा पण प्रश्न सुटू शकत नाही. शरद जोशींच्या पुण्यतिथीच्या दिवशी असा व्हिडिओ करावा लागणं ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. परत एकदा या शेतकरी नेत्याला विनम्र अभिवादन आणि शेतकऱ्याच्या हिताचं किमान काहीतरी डोक्यामध्ये प्रकाश पडू दे, असं जे शेतकऱ्याचे पोरं सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना ती बुद्धी मिळावी, इतकीच अपेक्षा.